कुठलीही कंपनी असो किंवा कोणताही बिझनेस असो त्याची ओळख फक्त या 4 गोष्टींमुळे तयार होते. काय नेमक्या त्या गोष्टी आपण समजून घेऊ आज. आणि आजपासून आपलीही कंपनी सुरू होणार, तर ह्या 4 गोष्टी आपल्याही कंपनीसाठी खूप महत्त्वाच्या आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट असते कंपनीचं विजन, म्हणजे कंपनी कशासाठी बनवली गेली आहे किंवा भविष्यात काय बनणार आहे ते कंपनी. तर आपल्या कंपनीचं विजन काय असणार आहे. विश्वासाचा पाया असलेली, कारण कुठलाही बिझनेस विश्वासाशिवाय चालत नाही आणि पिढ्यानपिढ्या टिकणारी, म्हणजे फक्त मी आहे म्हणून माझा बिझनेस असं होणार नाही, तर हा पिढ्यानपिढ्या टिकणारा बिझनेस असावा किंवा कंपनी असावी. आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये साथ देणारी अशी संस्था बनणे, हाच आमच्या कंपनीचा उद्देश असणार. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय, कंपनीचं मिशन, म्हणजे आज कंपनी कसं काय काम करणार आहे. तर आपलं मिशन आहे शिस्तबद्ध प्रक्रिया, दीर्घकालीन विचारांद्वारे कुटुंबाच्या नियोजनात, आर्थिक नियोजनात मदत करणे. तर मित्रो, हा अतिशय महत्त्वाचा आमचं मिशन आहे की काही झालं तरी चालेल, शॉर्ट टर्मच्या मागे लागायचं नाही आणि लाँग टर्मचा विचार करायचा आणि डिसिप्लिन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत राहायची, हेच आम्ही सगळ्या आमच्या गुंतवणूकदारांना सांगणार आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोअर व्हॅल्यूज. कुठलीही कंपनी बनताना तिच्या 4-5 कोअर व्हॅल्यूज असायलाच हव्यात. तर आपल्या कंपनीच्या सर्वात महत्त्वाचा ट्रस्ट, हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. विश्वासावरतीच अख्खी दुनिया टिकलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं इंटेग्रिटी, कुठल्याही प्रकारचा सोपा मार्ग नाही, शॉर्टकट नाही, तर योग्य मार्गाने आपल्याला श्रीमंतीकडे जायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, डिसिप्लिन. इमोशनल न होता निर्णय हे डिसिप्लिन पद्धतीने झाले पाहिजे. खूपदा आपण भावनिक होऊन निर्णय घेतो, म्हणून आपल्या कंपनीच्या कोअर व्हॅल्यूजमध्ये आपण डिसिप्लिन टाकलेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी. मित्र, मी फक्त ॲडवायझर म्हणून नाही, तर एक विश्वस्त म्हणून लोकांचे पैसे, गुंतवणूकदारांचे पैसे मॅनेज करतोय, हेच आमच्या कोअर व्हॅल्यूमध्ये आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट, लॉंग टर्म थिंकिंग. आजचा विचार करून कोणीही श्रीमंत होत नाही. श्रीमंती ही पिढ्यानपिढ्या टिकणारी असली पाहिजे. मग ती 1-2 वर्षात येत नाही, 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष लागतात. पिढ्यानपिढ्या टिकणारी जर कधी श्रीमंती तयार करायची असेल, तर तुम्हाला दीर्घकालीन किंवा लॉंग टर्म विचार करूनच करायला पाहिजे. आणि ह्या तिघांच्या व्यतिरिक्त जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्र, चौथी, ती म्हणजे कंपनीचा लोगो. तर आपल्या लोगोमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्र, हे जे पक्षी आहेत ते मला लहानपणापासून आवडतात, कारण ते अशी फ्रीडम असतं त्यांच्याकडं, स्वतंत्र असतं, ते कुठेही फिरू शकतात, त्यांना कशाचंही बंधन नसतं, देशाचं बंधन नाही, एरियाचं बंधन नाही, काही नाही. तर मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फायनान्शियल फ्रीडम असलं पाहिजे, ते अशा या पक्षांसारखं. आणि तुमच्या लोगोमधनंच तुमची ओळख निर्माण होते आणि ती झाली पाहिजे. हा जो उगवता सूर्य, हा खूप सारी एनर्जी देतो आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तिची प्रेरणा देतो. तर असा हा आपला लोगो आहे आणि त्याच्या खाली आपण लिहिलं, एक पाऊल आर्थिक स्वातंत्र्याकडे. तर मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या कंपनीसाठीचे विजन, मिशन, कोअर व्हॅल्यूज आणि लोगो कसा आहे, तुम्हाला आवडलं का. आणि बाकी शेअर तुम्ही करणारच. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.